2025 हे वर्ष संपायला अजून 4 महिने बाकी आहेत। या वर्षीच्या केवळ पहिल्या 8 महिन्यात अनेक दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड गेले। आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या कलाकारांना निरोप देताना सगळे रसिक प्रेक्षक भावुक झाले होते। चला तर या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया त्या सेलिब्रिटींबद्दल जे यावर्षी आपल्याला कायमचे सोडून गेले। योगेश महाजन। या वर्षाच्या सुरुवातीलाच हरहुन्नरी अभिनेते योगेश महाजन यांचा मृत्यू झाला। मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचे 19 जानेवारी रोजी निधन झाले। ते त्यावेळी शिवशक्ती या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी उमरगावमध्ये होते। तेथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली। त्यावेळी ते 49 वर्षांचे होते। मनोरंजन विश्वाकडे वळण्यापूर्वी ते भारतीय सैन्यात होते। मुंबईचे शहाणे, संसाराची माया, जेता, हिरवं कुंकू या मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे। याशिवाय ते अदालत, जय श्री कृष्ण, चक्रवर्ती अशोक सम्राट आणि देवों देव महादेव अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये दिसले होते। योगेश यांच्या पश्चात पत्नी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे। संतोष नलावडे। मराठी मालिकांमध्ये काम करणारे संतोष नलावडे यांचे नांदेड येथे झालेल्या रस्ते अपघातात निधन झाले। नांदेड शहरात दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरली। या अपघातात संतोष नलावडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती। त्यांचे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 24 फेब्रुवारीला निधन झाले। त्यावेळी ते 49 वर्षांचे होते। संतोष नलावडे यांनी अप्पी आमची कलेक्टर, मन झालं बाजिंद, कॉन्स्टेबल मंजू, लागिरं झालं जी, लाखात एक आमचा दादा यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं। डॉक्टर विलास उजवणे। मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे यावर्षी 4 एप्रिलला निधन झाले। वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 4 दिवस सासूचे, वादळवाट, दामिनी या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी केलेलं काम विशेष गाजलं होतं। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळजवळ 110 सिनेमे आणि 140 मालिकांमध्ये काम केलं होतं। 2017 साली त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता। पुढे त्यावर त्यांनी मात केली होती। मात्र यावर्षी हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे। प्रकाश भिंडे। चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्माते, चित्रकार अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रकाश भिंडे यांचे 28 एप्रिलला निधन झाले। ते तेव्हा 83 वर्षांचे होते। भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलत का, प्रेमासाठी वाटेल ते, आई थोर तुझे उपकार असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले। श्रीप्रसाद चित्र या आपल्या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट निर्मिती केली। ते केवळ अभिनेते नव्हेच तर एक उत्कृष्ट चित्रकारही होते। त्यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शनं मुंबईतील विविध गॅलरीमध्ये भरवण्यात आली होती। मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांचे ते पती होते। त्यांच्या पश्चात आता त्यांना प्रसाद आणि प्रसन्ना हे 2 मुलगे आहेत। माधव वझे। श्यामची आई सिनेमात श्यामची भूमिका अजरामर करणारे माधव वझे यांचे 7 मे रोजी निधन झाले। त्यावेळी ते 86 वर्षांचे होते। माधव वझे यांनी श्यामची आई, वहिनीच्या बांगड्या, 3 इडियट्स, डिअर जिंदगी, छप्पड फाडके अशा अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे। अभिनयासोबतच त्यांनी पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं होतं। तसेच ते लेखकही होते। त्यांनी प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत। त्यांच्या पश्चात आता पत्नी, मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे। त्यांचा मुलगा अमित वझे हा दिग्दर्शक आहे। विवेक लागू। मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे 19 जून रोजी निधन झाले। त्यावेळी ते 71 वर्षांचे होते। त्यांच्या 4 दिवस सासूचे हे मन बावरे या मालिका गाजल्या होत्या। तसेच त्यांनी अगली, व्हॉट अबाउट सावरकर, 31 दिवस यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे। विवेक लागू हे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते। आता त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी मृण्मयी लागू असून ती सुद्धा अभिनेत्री आहे। तुषार घाडीगावकर। लोकप्रिय मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने 20 जून रोजी आत्महत्या केली। त्यावेळी तो 34 वर्षांचा होता। काम मिळत नसल्यामुळे त्याने इतके टोकाचे पाऊल उचलले। अभिनेता तुषार घाडीगावकरने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा 3 माध्यमांमध्ये काम केलं होतं। लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय। तर बाहुबली, उन्नाड, झोंबिवली या चित्रपटांमध्ये तो झळकला होता।
त्याच्या पश्चात त्याला बायको आणि आईवडील आहेत. ज्योती चांदेकर. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झालं. त्यावेळी त्या 69 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते. यातच त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी मालिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. गेल्या 2.5 वर्षांपासून त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारत होत्या. ज्योती चांदेकर यांचे बिंदास, सुखांत, गुरु, लक्ष्मीची पावले हे चित्रपट गाजले होते. त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुली आहेत. एक म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव पौर्णिमा आहे. अच्युत पोद्दार. ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोद्दार यांचे 18 ऑगस्टला निधन झाले. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यापूर्वी अच्युत पोद्दार भारतीय सैन्यात होते. अच्युत पोद्दार यांनी आमिर खानच्या 3 इडियट्स चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका गाजवली होती. त्यानंतर त्यांनी 4 दशकाहून अधिक काळ सिनेसृष्टीत काम केलं. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत 125हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आक्रोश, अर्धसत्य, तेजाब, दिलवाले, वास्तव, दबंग 2, व्हेंटिलेटर आणि 3 इडियट्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या पश्चात 2 मुली, 1 मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अशा प्रकारे 2025 हे वर्ष मराठी मनोरंजन विश्वासाठी खूपच वाईट ठरलं आहे. या वर्षीच्या पहिल्या 8 महिन्यातच तब्बल 9 मराठी कलाकार हे जग सोडून गेले. जर कोणता कलाकार येथे नमूद करायचा राहून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.